नमस्कार अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित स्थलांतराला आता विदर्भ राज्य आंदोलन समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे। या भूमिकेचा उच्चार करत समितीकडून 11 डिसेंबर रोजी राजकमल चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान समितीने मॉडेल रेल्वे स्टेशनचे स्थलांतर विना अट तत्काळ स्थगित करावे, शहरातील रेल्वे पुलाची दुरुस्ती विना विलंब करण्यात यावी, इतवारा बाजारातील उडान पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। समितीचे पदाधिकारी यावेळी म्हणाले की मॉडेल रेल्वे स्थानकाचे स्थलांतरण हे कट कारस्थान असून त्यामागे भूमाफिया व राजकीय माफियांचा हस्तक आहे। या धरणे आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राध्यापक PR राजपूत, शहराध्यक्ष रियाज अहमद खान, रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर आणि विविध पदाधिकारी तसेच इतर संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। मी रियाज अहमद खान, विदर्भ राज्य आंदोलन समिती चा शहर अध्यक्ष। आज विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मॉडेल रेल्वे स्टेशन स्थानांतरित करण्याचं जे कट कारस्थान रचण्यात आलेलं आहे याच्या मागे भूमाफिया आणि राजकीय माफिया यांचा घाट आहे। यांना हे सर्व स्थलांतरण करून जमीन आपल्या कब्जामध्ये घ्यायची आहे, त्याच्यावर मलिदा खायचा आहे, तसंच बिल्डर लॉबीलाही आपलं स्वार्थ पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी हे सर्व घाट रचण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, लोकांना हे पुलियाची राहदारी बंद करून लोकांना वेठीस धरण्यात आलेलं आहे। कारण लोकांची मानसिकता तयार व्हायला पाहिजे की जर हा पुलही इथून गेला आणि मॉडेल रेल्वे स्टेशन इथून चालला गेला दुसऱ्या ठिकाणी तर आपल्याला साठी चांगला सोयीचं होईल, म्हणून त्यांनी लोकांना वेठीस धरून ही राहदारी पुलावरची बंद केलेली आहे। यावर BNCचं आतापर्यंत कोणतंही एक्सप्लेनेशन नाही आहे की राहदारी का बंद करण्यात आलेली आहे। तसं ह्या पुलावर सर्वात लांब अप्रोचेस आहे, ते जसेचे तसे आहे, त्याला काही रिपेअर करायची आवश्यकता नाही। मधला जो पोर्शन आहे त्यालाच फक्त रिपेअर करायची आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे वलगावमध्ये आपण स्ट्रेंथनिंग केलं वलगावच्या पुलाचं, त्याप्रमाणे यालाही स्ट्रेंथनिंग करण्यात येते आणि कमी खर्चामध्ये लवकर ते पूर्ण होतं। आणि जर या पुलाची राहदारी सुरू करण्यात आली नाही ऑटोसाठी किंवा 4 व्हीलरसाठी तर आम्ही 8 दिवसानंतर उग्र आंदोलन उभारू।